कदमवाडीतील डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये भूलतज्ञ संघटना कोल्हापूर, भूलशास्त्र विभाग आणि डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं टोटल इंट्राव्हेनस ॲनेस्थेशिया टार्गेट कंट्रोल्ड इन्फ्युजन या विषयावर आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यशाळेत बंगळुरूच्या KIMS हॉस्पिटलचे सिनियर भूलतज्ञ डॉक्टर विवेक रामदुर्ग, वापीचे डॉक्टर जिगर देसाई, मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या डॉक्टर कल्पना शाह तसंच कोल्हापुरातील सिद्धगिरी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश भरमगोडर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी टोटल इंट्राव्हेनस ॲनेस्थेशिया टार्गेट कंट्रोल्ड इन्फ्युजन भूलतंत्र प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आलं. एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलंजिओ पँक्रिओटोग्राफी आणि दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढण्याच्या शस्त्रक्रियांचं थेट प्रक्षेपण करून सहभागी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आलं. या तंत्रात भूल शिरेतून दिली जाते आणि ऑपरेशन दरम्यान संगणकीय नियंत्रणाद्वारे औषधांचं प्रमाण ठरवलं जातं. इन्हेलेशन्स एजंट्स न वापरल्यामुळं ही पद्धत अधिक सुरक्षित आणि वेगवान मानली जाते. भूल लवकर चढते आणि लवकर उतरते, तसंच मळमळ, उलट्या यासारखे दुष्परिणाम अत्यल्प असल्यामुळं रुग्णाची रिकव्हरी अधिक जलद होते. मेंदूच्या काही विशिष्ट शस्त्रक्रिया, एंडोस्कोपी आणि ब्रॉन्कोस्कोपीसाठी ही पद्धत अत्यंत सुरक्षित मानली जाते. कार्यशाळेचं सर्वाधिक आकर्षण ठरला टोटल इंट्राव्हेनस ॲनेस्थेशिया रोबोट. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदीगडच्या भूलशास्त्र विभागानं आणि क्लॅरिटी कंपनीनं संयुक्तरित्या हा रोबोट विकसित केलाय. या रोबोटचा महाराष्ट्रात प्रथमच मुंबईतील हिंदुजाच्या बाहेर कोल्हापूरमध्ये डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये वापर करण्यात आला. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, बेळगाव आदी भागातील 40 भूलतज्ञ डॉक्टर आणि 100 पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. तसंच भूलतज्ञ संघटना कोल्हापूरच्या अध्यक्षा डॉक्टर आरती जाधव, उपाध्यक्ष डॉक्टर आशिष नलवडे, सेक्रेटरी डॉक्टर प्रवीण चव्हाण, डीन डॉक्टर राजेश ख्याल्लप्पा, मेडिकल सुपरिटेंडंट वैशाली गायकवाड, उपकुलसचिव अजित पाटील तसंच भूलशास्त्र विभागाचे हेड डॉक्टर संदीप कदम आणि त्यांच्या टीमनं सहकार्य केलं.